3 वर्षापासून एखादा फोन नाही, एखादा पत्र सुद्धा नाही पाठवला माझ्या भावाने. 3 वर्षाचा झाला जमाना, 3 वर्षाचा झाला जमाना, नाही गेली आपल्या भावाच्या घराला. याद येते मला माझे दादा आपल्या भावाची, माझे दादा आपल्या भावाची, माझे दादा आपल्या भावाची, माझे दादा आपल्या भावाची, माझे दादा रे दादा, माझे दादा आपल्या भावाची, माझे दादा रे दादा, माझे दादा आपल्या भावाची, धनीराम. तुला माझी एवढी दया नाही आली का रे? 3 वर्षापासून तुझी बहीण कशी आहे, काय आहे, तुला काहीच चिंता नाही का? भाऊ रे आला काय मला नेवायाला, दादा रे आला काय मला नेवायाला, रक्षाबंधनाला रे दादा दिवाळी सणाला, रक्षाबंधनाला रे दादा दिवाळी सणाला. भाऊ रे आला का मला नेवायाला, दादा रे आला का मला नेवायाला, रक्षाबंधनाला रे दादा दिवाळी सणाला, रक्षाबंधनाला रे दादा दिवाळी सणाला. भाऊ रे आला काय दादा रे आला काय मला नेवायाला, रक्षाबंधनाला रे दादा दिवाळी सणाला, रक्षाबंधनाला रे दादा दिवाळी सणाला. भाऊ रे आला का मला नेवायाला, दादा रे आला का मला नेवायाला, रक्षाबंधनाला रे दादा दिवाळी सणाला, रक्षाबंधनाला रे दादा दिवाळी सणाला. काय करू, माझे पती 8 दिवस झाले मीटिंग निमित्त बाहेर गावला गेले आहेत. घरी मामाजी आहेत, मामाजीला विचारते. आज भाऊबीजेसारखा सण आहे बाई, आणि माझ्या गावची मंडळी आहे. आज ना मी नक्कीच जाते आपल्या भावाला ओवाळासाठी. आवाज देऊन पाहते. मामाजी हो, मामाजी म्हटलं, मामाजी मामाजी अजी मामाजी. चला माझ्या सोनीसारखा आवाज येते गेला पाहिजे. मामाजी काय झाला बेटा? काय करत होते मामाजी? मी आता गोळ्या ओळ्या खाल्लो बेटा, आराम करत होतो. काय सांगू मामाजी, 3 वर्ष झाले भावाच्या गावाला गेली नाही, राखीलाही नाही गेली आणि दिवाळीलाही नाही गेली. आज ना भाऊबीजेसारखा सण आहे, मी माझ्या भावाला ओवाळायला जाते आणि माझ्या भावाच्या गावची आज मंडई आहे. तर तू एकटीच जाणार बेटा? हो मी एकटीच जाते. एकटी जाण्यापेक्षा आता लई दिवस झाले बेटा मी तुला पाहायची नाही पाहिलो. का? तब्येत का तब्येत? तब्येत नाही पाहिले माझ्या आईची? हो. हो. तर मी येई म्हणतो. तुम्ही येतो सोबत? हो. खरंच इच्छा आहे? हो. चला पकडा सामान, पकडा आपण जाऊन येऊ. ओके वहिनी काय झालं? मी पण येते. हा तू कुठं तयार झाली व? मला एक सांगा, का? मी लहानची मोठी झाली, हो. तुमच्या गावला कधी आली नाही, नाही. मग मी येते. नको येऊ, तू घरी काय? एवढी मोठी नणद आहे पण लहानच्या पोरीबारी सारखी करते. मला एक सांगा, मी लहानची मोठी झाली, कधी मी आली का तुमच्या गावी? तू घरीच राह, तू नको येऊ. मी नाही. तो आपल्या घरी बोकडा आहे ना, तो बोकड्या तुझ्या अंगावरचा आहे. त्याला कोण चारा पाणी देईल? त्या बकऱ्याला नाही का, मी माझ्या मित्राला सांगते घराजवळचं. नाही बाई, तो बकरा मारते जोरात जोरात, कोणी चारा पाणी टाकायला गेले. नाही ना, ऐकते तू त्याचं. घरीच राह. मी नाही. हिरभर बोंबलते तो नुसता बकरा हो 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 करते. त्याला मी सांगते माझ्या मित्राला त्याला बांधून ठेव म्हणून, फक्त 2 दिवसाची गोष्ट आहे. बरं चाल, तुझी इच्छा आहे मी तर येते चाल. ना? हो, चाल चाल. चाल बाई, एकदमची एक नणद आहे, कायले नाही म्हणून येईल मंडई पाहून. मामाजी कुठे गेले? झाली का तयारी? हो चला चाल. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा,
बापा बापा आमच्या गावची मंडळी आज बाई बाई नाव होती लक्ष्मी 3 वर्ष झाले 3 वर्षापासून ठरवून आली बिचारी तिच्या नवऱ्यानं झाले उद्या मा बाटोंगडा खराब आहे म्हणजे करा वांगा आयड्या वाट पाहतो पायऱ्या वाट पाहतो बहिणी आल्या घरोघरी मार न बाय भाऊची वाट पाहून राहिले बाई 3 वर्षाचा जमाना हजारा माझे लक्ष्मी बाई हो तुझी माझी भेट नाही माझे बहिणी लक्ष्मी हो मी येईन म्हणलं पण माय कष्टकरी ते पण येऊ द्या आम्हाला लक्ष्मी मुगारी घुंगराची घेऊन या मुगारी घुंगराची घेऊन या बहिणी तुला घ्यायला येईल गारी घुंगराची घेऊन या बहिणी तुला घ्यायला येईल गाडी माझ्या भावाचं घर आहे पण एवढं मंडळी सारखा सण आणि सारं सोनं सोनच वाटत आहे माझा भाऊ कुठं गेला असेल माझी आई कुठं गेली असेल काही दिसून नाही राहिलाय दार लावलेला आहे आवाज देऊन पाहते दादा रे माझ्या लाडक्या दादा दलिराम दादा रे दादा हे दलिराम माझ्या बहिणीचा आवाज येऊ राहिला शब्दात घेऊन राहिली का डोळ्यातल्या डोळ्यात दिसून राहिली येऊन राहिली का घरी ते योगात दिसून राहिली ते योगात दिसून राहिली माझ्या आईच्या ते छोटी बहीण ते बाई बहीण तिच्या मागे एक म्हातारा माणूस येऊन राहिला तिच्या सासरा असेल त्याच्या मागा मागा अजून कोण आहे बाई एक पोट्टीशी दिसून राहिली तिची नणद असेल माई बहीण माई आडवाय माई जेवणी आहे बिचारी तिच्या मागे लागलं लक्ष्मी घरा घरात ये बाई मग ये बोलतो आपल्या सगळी सोबत लक्ष्मी येणं घराकडे येणं कावल्या सगळी वाट पाहून राहिलो भाऊ या वाट्यात त्या वाट्यात पाहून राहिलो याकडं बंद झाल्या बसा बंद झाल्या तुला पत्ता नाही येतेच का नाही म्हणून पाहून राहिलो वाट लक्ष्मी लक्ष्मी दलिराम दादा 3 वर्ष झाले तुला माझी दया नाही आली का आठवण नको तुझ्या गोष्टीची 3 वर्षापासून भेट नाही तुझी माझी बहिणी वाट पाहू पाहू डोळे थकून गेले माझे दादा रे पाखरा सारखी वाट पाहिली का पाखरा सारखी वाट पाहिलं तुझी माझ्या सोडल्या रे दादा तुला दया नाही आली का एखादा फोन एखादा पत्र तरी पाठवलास का रे 3 वर्षापासून माझा हात झाला तरी आहे का माझ्या कपाळात तिकट दिसल्या का
किती वाट तुझी पायली दिवाळीच्या रे सणाला किती वाट तुझी पायली दिवाळीच्या रे सणाला नाही आला सारे राधा मला बाहेर नेण्याला नाही आला सारे राधा मला बाहेर नेण्याला किती वाटली पायी दिवाळीच्या रे सणाला किती वाटली पायी दिवाळीच्या रे सणाला नाही आला सारे राधा माझ्या माहेरी नेण्याला नाही आला सारे राधा माझ्या माहेरी नेण्याला किती वाट तुझी पानाला किती वाट तुझी पायली दिवाळीच्या रे सणाला नाही आला सारे दादा मला माहेरी नेण्याला नाही आला सारे दादा मला माहेरी दिवाळीच्या रे सणाला नाही आला सारे दादा माझ्या माहेरी नेण्याला नाही आला सारे दादा माझ्या माहेरी नेण्याला बहिणी एवढी माया नाही दादा रे भावा एवढी भूज नाही माझ्या लाडक्या सोनल्या रे साऱ्या जगात फिरशील रे तरी बहिणी एवढी माया कुठत नाही सापडणार रे दलिरा आणि भावा एवढी भूज कुठत नाही भेटणार रे माझ्या सोनल्या पल की पति और के तू दिल की बात पीपल की पति और के तू दिल की बात आई है वाये लेके पिया की गाता पीपल की पति और के तू दिल की बात आई है वाये लेके पिया की गाता पीपल की पति और तू दिल की बात आई है वाये लेके पिया की गाता पीपल की पति और तू दिल की बात आई है वाये लेके पिया की गाता वाला करती कुवारी रे वाला करती कुवारी रे प्रेमाने हाती मारते आगे तेव भावाला कशी पवारी ते प्रेमाने हाती नारते आगे तेव वाला करती कुवारी रे वाला करती कुवारी रे लक्ष्मी कोण आला तुम्ही दादा मी एकटी नाही आली दादा कोण आला बाई माझ्या सोबत ना माझे मामाजी आले तुझा सासरा आला माझे मामाजी आले ना माझी ननद आली लहानवाली तुझा सासरा अजून जिवंत आहे का हो जिवंतच आहे हो का कुठे आहेत कुठे आहेत मामाजी कुठे आहेत मामाजी अजी मामाजी नाही तर म्हणा तुझा सासरा हो बहिणी संग बोलून राहिला तर माझ्या संग नाही पुत्र्याच्या दारावरती उभे आहो म्हणा बोल 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 मामाजी कुठे मामाजी अजी बासाजी नमस्कार जी मामाजी नमस्कार नमस्कार बाबा काऊन हालते बाबा अजी का करता बासाजी या थंडीच्या दिवसामध्ये पण जास्तच होते कशी एवढं हालते का जी हा अजी हो डॉक्टर कडे गेलो होतो बाबा काय म्हणे डॉक्टर तर बाबाजी म्हणे तुम्हाला हा टाकू लकवा झाला जी म्हणे कोणता लपा झाला बरं टाकू लकवा म्हणे बाबा टाकून लपा झाला बरं आता नवीन बिमाऱ्याने डॉक्टरने जसं म्हणलं तसं बाबा चांगला दवाई चालू आहे ना हो बाबा चालू आहे हा उपाय झाला का जी हातात अजी का करता बाबा थंडीचे दिवस आहेत तर चालूच करायचे हा त्याच्याबरोबर मी हाणून राहिलो बाबा चांगलं करून काही बाबाजी अजी बासाजी कसा पीक पाणी कसा अजी हो आता म्हणला खाली पिली झालो धान काटाई झाली चला म्हणला तुमच्या मायची पाहून यावा मामाची पाहिजे अजी तब्येतची तब्येत मामाची तब्येत पाहिजे तुम्ही आता बरेच दिवस झाले बासाजी आलो नव्हतो तर म्हणला खाली टायमाचा या बाबा बाबा मामाची तब्येत पाहून असं हालत हा अजी का करता बासाजी आता
गुडपणामध्ये होते बाबा. हो, चांगलं झालं आला तर येता जाता राहावा असं वगैरे संबंध वाढते. कदाची बासाचे आमचं धान पाणी चांगले झालेच ना. नाही आता कापणी झाली कटाई म्हणजे कटाई झाली बाबा चूर्ण व्हायचा आहे. आता पूर्ण आवाज आहे. चांगलं झालं आल्या का संध्याकाळी करेन जीजी आणतो तुझ्यासाठी. म्हणजे बासाची ते आता मला चावे नाही. मी तिकडून चौकातून येत होतो ना तर मला भुजल्या मछल्या दिसल्या. बासाची तेव्हा तब्येत ठीक नव्हती जी. तेव्हा तब्येत ठीक नव्हती बासाची. आता ठीक आहे कशी. ठीक आहे आराम करा. हाच्या किती आले असेल ना. अजी होती ठेवलं होतं जी त्याची कोणती खूप आहे म्हणजे बासाचे म्हणजे आता थैला पूर्ण भरला तर मग कोठी ठेवावा बाबा. म्हणजे आंबे ठेवले बासाचे बोला. म्हणजे बासाचे तुम्ही एवढे खायचा पण 2 बहिणीसाठी ठेवजा बाबा. एवढे खाईन मग 2 बहिणीसाठी ठेवीन. हो आवडीला खाते माय बहीण पोकर फिंगर. हो हो पण एवढे खायचा पण 2 तरी ठेवजा बाबा. ठेवतो बाबा या. बासाचे मी आराम करतो तेवढी. हो संध्याकाळी आणतो भुजल्या बच्च्या. हा अंजा बासाचे मी करतो आराम करतो. माई बहीण म्हणा मा सासराला म्हणा माई ननद आली म्हणा बहीण ननद आली म्हणा कोटी गेली शिकायला ते बरू मा हे कोटी गेली असेल म्हणा फिरकुडी पहिले लहानशी होती ज्या पण माता झाली सर एवढी मोठी केस तोडतो हे बहीण आता कशी बसली बाबा. हे इकडे बसले हे हुटवाले हे लालगाईवाले हे माय टडकवाले बापा तिला काय ऐकू नका बैल करणारी हे सातपुरले. बापरे बापरे मस्त नाक गुरुपट असेल ना. या बाई मला लहानशी होते का छोडली का तुला बोलणं जम का. ए बैल करणारे बापा तिच्या का चुकायला पडला का रे बापा. बोलतो नाही माझ्याशी बोलायचं नाही. पाहिजे आपण काही नाही भाषेतलं काहून काऊन बोलशील तू. काहून तू मला एक सांग. मी सावनेर पासून या पाटसांगीपर्यंत पायी पायी आली. तुला एवढं वाटलं नाही मला न्यायला यायचं म्हणून. आणि म्हणून हात ठेला. हात ठेला म्हणजे तू मला सांग. मी तुला लहानपणापासून आतापर्यंत तुझ्या प्रेम करते मी. मायावर मग लहानपणाबरोबर खरी गोष्ट बोलायच खरी एकदम गोष्ट होती. लहान होती जेव्हा माझ्या घरी आली मग काय मा बहिणी सोबत मंडळी तेव्हा एवढीशी होतीच फराक टाकली होती फराक. बरोबर आहे. त्यांच्या फराक टाकून चड्डीचा पत्ता नव्हता. तू काही पण नाही बोलायचं लहानपणीचं सांगायचं ना मला. खरी उठल्यावर ना काय लहान होती तेव्हा आली होती अंगणामध्ये एवढा मोठा घागरा जमा केली होती. बरोबर आहे. आणि त्या घागऱ्याला गड्डा केली होती. हो ना. आणि त्या गड्ड्याने मुतली होती. मी तुझ्यावर प्रेम करते म्हणून असं बोलायचं नाही समजलं का. मी तुझ्या इतकं प्रेम करते ना. तू नाही दिसलास ना माझं मन काय असं धक 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 करते. आणि तुला काही सांगू मी जेवण करायला जाते ना तर जेवणाच्या ताटामध्ये फक्त तू दिसते. आणि मी संडासला जाते ना संडासच्या लोट्यामध्ये फक्त तू दिसते. कोण दिसतो मी दिसतो बाय. आणि मी झोपायला जाते ना उसाच्या बाजूला फक्त तू दिसते. मी तुझ्या इतकं प्रेम करते. आणि काही झाला तर तोही मी दिसत होती. काय काही झाला तर असा उलटा वालटा नाही होत. फक्त तू दिसतेस म्हटलं मी. किती प्रेम करते. मी तुझ्या इतकं प्रेम करते का तुला काही सांगू. आय लव्ह यू. म्हणजे वरून खातं कुठून. ए पागल तसं नाही. मी तुझ्यावर इतकं प्रेम करते तुला सांगत नाही काय. किती करते सांग ना. मी सांगते आहे.
पेन कामणार काय म्हणे येता बरोबर मला लागला असं चिपकायला मिळाल. तुला असं वाटत नाही का रे माझ्याशी राहायचं तू? कोणासंग बोलते हा कोणा झालं मोबाईलने गाणं ऐकतो. मोबाईलचा गाणं ऐकत होता. अरे किती उशीर झाला, लवकर वाढून घेते, घरातले कामधंदे करायची आहे. मी काय म्हणतो बाई का पाठीवर झाले एवढा हातीवर डबा ठेवलाय. खायचा डब्बा ते ती नाश्त्याला करून घे. नाश्ता ठेवलाय. नाश्त्याला करून घे. हो हो तुला सासरा आहे उलटा पाटा म्हातारा. हो घेतले. हा तुला सासरा म्हातारा माणूस आहे. हो म्हातारा आहे. त्याच्यासाठी आलू पोहा बनवलो. आलू पोहा नरम नरम. नरम आलू पोहा. हा आणि तू ने मी हो आपण दोघं जण खाऊन चिवडा. चिवडा. हा आणि तुम्ही नंतर खायल का काही खाय समोसा वगैरे. आपण चिवडा खाऊ ना ते का खाय खायल समोसा वगैरे. हा समोसा का. हा. हा ठीक आहे, लवकर ये, मी तुला वाढवून टाकते. हा ना अरे आपल्याकडे आता सुनला ठेवायची नाही का. पैसे टाक. टाकू पैसे. हो टाक. बाबा पडत पाहिजे पैसे टाकासाठी. देणारे पैसे द्याच लागते. टाकू पण टाकू दे ना मा तेवढेसे पैसे नाही पाहिजेत मला. किती पाहिजे टाकू का जास्त पाहिजे. टाकू तेवढेसे नाही पाहिजे. जास्त टाकू मग दे ना का जास्त दे लवकर. आता जमते. जमला. काऊन रे 3 वर्ष झाली घरी आली. हो 3 वर्ष झाले ना आली. 3 वर्ष झाली काम हलगी वाट पाहून झालं. हो आता मी काय म्हणतो का पाटण सर्विस जातो. हा पाटण सर्विस जातो. हा पण त्यातून तुझ्यासाठी साडी माझ्यासाठी साडी आणि तुझ्या नंदसाठी एक साडी आणतो. हे पागल झालंस का. आणि तुझ्या खाऊ ऐकून घे, खाऊ मला साडी गिडी नको रे दादा. साडी वगैरे नको, पण तुला आणायचं आहे ना माझ्या नंद साठी नाही का सुंदरशी साडी आण. आणि मामाची साठी नाही का कुर्त्याचा कापड नाही धोतर घेऊन ये. साडी नाही पाहिजे. नको आणू रे. असं नको बोलू रे. बरं लवकर ये. हो जा. हड्डी मस्त आहे रे आपल्या बहिणीला साडी. आणि तू मला एक सांग, मी लहानची मोठी झाली पण आजवरी काहीतरी घेतलंस काय तू. काम दिला का
आता कापते मी काय म्हणते हा. मला कपडे पाहिजे. आता का उघडी आहेस का उघडी नाही. हा. मी तुझ्यासोबत आलो ना हा. मला नवीन पाहिजे. नवीन ड्रेस पाहिजे हो ना मला माहितीये का हा. एक नाही स्लॅक्स पाहिजे. बाबाजी सुराख सुराख नाही हा. स्लॅक्स. माझी सुराख ते लोक टाकशील तो अरे तेल तर टाकते. अंदर टाकशील सुराख अरे पायामध्ये लावते. पायात टाकशील मी काय म्हणते आणि माझ्या पसंतीचे कपडे घेते. असं. लवकर जायचं आणि लवकर यायचं. चाल पाठे सगळे द्या लवकर हो चाल मग. जाऊ का हो ना. काही जाऊ त्याच्यानं मी काय म्हणते आपल्या टू-व्हीलर जायचं. हा टू-व्हीलर तुला जा जा तू न मी असणार हे तुझ्या सुद्धा वजनाची कोणती तू एक चक्का आणि मी एक चक्का बरोबर आहे. कशी कशी नादी जलसे ना पेट्रोलसे ना इंजिन सेलसे लो गाड़ी चले ना राजा जी ये गोष्ट एक खराब झाली. अशी कोणती आलो हा काय पैसे घरी विसरले मला खोटं नको सांगू. मला तुला घेऊन द्यायचं ना ते सांग. मला एक सांग तू घरून ना निघला तू सर्व किस्से चेक केला काय? मी निघलो आता बाहेर झालो का पैसे काढतो पण तुझ्या आणि घरी सापसूरली मला माहित आहे माणसाची खुबी कुठे राहते तिथं. काय ते तुमची खुबी कुठे पैसे राहते ते मला माहित आहे. टाइम नको करू नको जाऊ घरी. चल लवकर बघ. बापा आलाच झाली ना. आलो लवकर काऊन रे? मी तुला सांगून जातो म्हणलो हा बिजापूर ती ननद आली झाली. ननद आली माझी. हा मी म्हणलं तुला हे कापल्या तू घाबरू नको. हा माहित पडलो का नाही मी येतो तुझ्या सोबत म्हणते. मी येतो म्हणे. मी म्हणत येतो ना तिच्या चक्रात पैसे देतच नाही. पैसे घरी ठेवलो. अरे वेड्या पैसे घरीच ठेवला तर आता पैसे घेऊन जा लवकर ये. लवकर पैसे पाहिजे ना. कोट ठेवलास पाय त्या घरात ठेवले होते ना. पाय लवकर पैसे पाय. पाहिजे 5,000 रुपये 5,000 रुपये 5,000 मग का? माझ्यासाठी. मग आता वा 5,500 ची दार उठवते. हो 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 पाय पाय. हा येते ठेवलो होतो. मा 5,000 रुपये. येते शेऱ्याचे लेंडाना गायचे गैते होते येते. आता ती दिवाळीची असं काय बापा हा. आई ना माई म्हातारी किती पागल जमती. हो मा लग्न व्हायला त्याने फुलपे पाहिजे आणून घरात पाहिजे. असे फुलपेन बालपे घरात आणून ठेव. पुरी बाई आहे माई मा. हो बाबा हे पैसे वा पाय ना रे पैसे. का झाले पैसे पाय ना रे. पैसे काय झाले ते ना का झाले पैसे तू काय पाय ना रे, पैसे का झाले तर? नाही येत नाही. हे पाय हे कलमा थैला कुठं ठेवला या सासऱ्याला उचला ठेवला होता. चांगलं पाय पहिलं नाही येत ना. पाय ना. नाही आहे का बा मला हात टाकू दे. कोणी कोणी हातात दे. पैसे हात टाक, पाय टाक. मला ना बुलबुला मिळवला हा हा. मी या थैल्यात ठेवले होते. हो पैसे कोणी गेले असतील ते. हा काऊन हा थैला तुझ्या सासऱ्याच्या उशाला होता. हो माझ्या सासऱ्याच्या उशाले होता. ते पैसे त्याने काढले होते. ए पागलास का? काय त्या बघा माझ्या सासऱ्याजवळ पैसे पाण्याला काही कमी आहे का? मग हा थैला कोण थैल्यात पैसे खाल्ले का विचार बरं विचार. विचारतो थांब. हो विचार विचार. बापरे मस्त झोपला कुंभकरण पाहिलं खाल्लं असं त्यांच्या वांढरानं पाण्याच्या बगर मिश्या भोंगोळी मिश्या त्यांच्या लेण खजूर. मामा ए माम्या माम्या बापा बापा चांगलं झोपून उठ. बापा बापा हॅलो हॅलो बाबा भासाजी मला आवाज दिला का जी? हो तुम्हाला आवाज दिला ना मामाजी.
कावजी तुम्हाला एक गोष्ट विचारू का? कावजी विचार. हा थैला तुमच्या औषधात ठेवला होता. हो होता. या थैल्याचे माझे 5,000 रुपये होते. आता मले काय मालूम बाबा. नाही. मले काय उशी भेटली नाही तो थैला होता फुटीले तर मी मला उशामध्ये घेतो. नाही मी म्हणतो तुम्ही कायला असाल तर 5-50-200 रुपये खर्च करून टाका न बाकीचे मला वापस करून टाका. नाही जे भाषाची मी नाही नेलं. मामाजी पैसे कोण नेलता? कधी मोठा खराब आहे मा भाऊ मामाजी. नाही बेटा नाही लोकांनी. थांब मी विचारतो मी बोलतो. पहा तुम्हाला माहिती 10 बोटा. मामाजी पैसे काढले असाल तर देऊन दिले असाल नाही बेटा नाही लोका. मामाची माहिती 10 बोटाची उद्या माझे पैसे देऊन द्या. खरं सांगतो ती काय भाषाची बरं नाही. दिमाग खराब मुली खराब उठवलं तू नो. मामाजी देऊन द्या ती मामाजी. नाही नेलो बेटा मी नाही नेलो. बिचाम माझे पैसे गेले नाही बिचात गेले. मागले माग बाय बाय नाही नेला खरं पुरा. नाही जे भाषाची नाही नेलो जी. पहा बर मामाजी कधी नाही जी भाषाची नाही नेलो जी. तू खरं सांगतो रे नियतीनं नाही बरागा. माझ्या घराची चोरी तू गेली जरा नाही तुला. माझ्या घराची चोरी तू गेली जरा माझ्या घराची चोरी तू गेली. माझ्या घराची चोरी तू गेली जरा नाही तुला. माझ्या घराची चोरी तू गेली जरा नाही. माझ्या घराची चोरी तू गेली जरा नाही तुला. माझ्या घराची चोरी तू गेली जरा नाही तुला. अरे बोलून जाते भाषा बोलायची. अरे जाऊ दे रे दल्या. अरे मासात्र्याने नको मारू रे. अरे बाबा. अरे नको मारू रे. इकडे भोवऱ्या भाड्या लपल्या बुड्या खुळा. इकडे दोघांनी या मारलं मायका लावून नेलं. इले मारलं. जाऊ दे रे. कधी नाही नेलो जी भाषाची. अरे वो सांग कधी नाही नेलो जी. नाही नेलं. एक एक पैसा जमा बुडे जमा केलं होतं मिनगा. येईने म्हणलं बहीण माझी करीने म्हणलं सन्मान. येईने म्हणलं बहीण माझी करीने म्हणलं. येईने म्हणलं बहीण माझी करीने म्हणलं. येईने म्हणलं बहीण माझी करीने म्हणलं सन्मान. येईने म्हणलं बहीण माझी करीने. अरे बाबा. छोट्या भोगळ्या हे आधी चोट्टी मला कपड्यामध्ये हात आपला वाढरू नका ढेकून घ्या उलट माझ्या बुद्धामध्ये खोड. गलीराम मा सासऱ्याले मारला मा नंदाले मारला. तुला काय अक्कल आहे का रे? आजपासून तू मला तुटला तर मी तू मला तुटला मी तुला तुटली. आजपासून तू मा भाऊ नाही आणि मी तुझी बहीण नाही. बरं खरी सांगते. अरे 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 ईश्वरा परमेश्वरा मोठा पापी आहेस तू का दादा. अरे 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 ईश्वरा परमेश्वरा का मोठा पाप तुन केला दादा.
आमची गावची मंडळी होती आणि मला अर्जंट मीटिंग असल्यामुळे मला जावं लागलं, कारण मी बचत गटाची अध्यक्ष आहे. तर मला नागपूरला जावं लागलं. जाऊन बघते माझी लक्ष्मी आज येणार होती. माझी लक्ष्मी आली असेल का? 3 वर्ष झाली मी माझ्या लक्ष्मीला बघितलं नाही डोळा भरून. आज बघीन माझी लक्ष्मी माझ्या घरी आली असेल. लवकर जाते. युगायुगाची प्रीत आपुली, युगायुगाची प्रीत आपुली, तुझा हवा आधार मला, तुझा हवा आधार मला, एकदा डोळे भरून पाहू दे तुला, एकदा डोळे भरून पाहू दे तुला. माझी मुलगी येणार होती पण माझा दलिरा पूर्ण गेला, पुरा घर सुन राहिलं. दलिरा, अरे दलिरा, दलिरा मारे माझ्या लाडाच्या दलिरा मारे. ए दलिरा. जय श्रीराम. बापा हे आलेश्वरीची महिमा आता दररोज दर शनिवारी इतवारी मीटिंग, शनिवारी इतवारी मीटिंग, नागपूर काची मीटिंग होते, काची सेटिंग होते, कामाच्या या महिमा आहे. ए दलिरा, कायचा जय श्रीराम नावाचा तुला इथे कोणतं लढाव चाललास तू? माझं बोल नको. अहो, का झालं का? हा झाला नाही माझं. बापू, हा. ते जाऊ दे. नाही जाऊ दे. अरे थांब, मला काय सांगू नको. हा. हे घरोघरी बहिणी दिसून राहिल्या. हा. अरे माझी लक्ष्मी कोणाला येणार होती तिच्या तर? नावनं खाऊ, काहून रे? तिच्या नावनं खाऊ. अरे पण झालं का दिसत? का झालं? का नाही झालं पण? अरे माझी लक्ष्मी दाखवेल कुठं बघ. लक्ष्मी आली होती. हा. आली. बाई. बाप्पा बाई हिवायचं जागा नापारी ठोको ठाकर आहे ना. म्हणते बापा, अहो खात्याच्या घरचा आहे ना. हा म्हणून म्हणत तुझ्या माहिती पाहायला आलो म्हणा. अरे तब्येत पाहायला आलो म्हणा. झालं, हिंदीची आला तब्येत भोसरीच्या भाड्याला आमचा हा. गुफाई आहे. हा. आला तुझ्या लेण सजून. सांगा बोल सासरे मामा मामाजी त्याची पूजा करतो. काहून का? हा, आला चांगला झाला. हा. आले तिघ जणाले बाई लक्ष्मी आली, तिचा सासरा आला. तिची सासऱ्याला सुना कोणावर मामाची रे, त्या घरी आपली पोरगी दिली आहे बघ. हा पोरगी दिल्या म्हणून काय झालं विकत घेतलं का आम्हाला. विकत घेतलं म्हणजे त्याची त्याच्या घरी आपलं वकील नाक खोसला आहे. हो तुला घुसला तर मान्या घुसला अरे पण बाई तुही होय ना. आले चांगला झाला. हा. मी म्हणलो 8 दिवसाचे 15 दुसरा मग? खावाले कमी नाही. पण कोठे बाई थांब सांगतो ना लक नको वय पावलं. पोरगी दाखव पहिलं. हा, ती पोरगी हा. लक्ष्मी आले माझ्यासाठी मस्त कपडे लत्ते आणला. हो का रे? मी म्हणलो ओवाळी झाली. हा. बाई म्हणलो तुझ्यासाठी म्हणलो बाईने सांगलं होता तर तुझ्यासाठी एक साडी आणतो म्हणून म्हणते माझ्यासाठी वानू म्हणते. हो काय पोरगी समजदार आहे. ते तुझ्या आधी लोक सांगून भीक मागी. बापा तर समजायला लागते. बापा त्याला सांगायला ते तुला बरं आहे कोणाला कपडा देऊन देतात माझ्या चड्ड्या देऊन दिले कोणाला बी. अरे बापू दुसऱ्याला दिला तर फायदा होते. हो पुण्य भेटते. तर म्हणते माझ्यासाठी नाही नसलो वानू बापू म्हणते. हा. पण माई नंतर म्हणते बोलू टुरी म्हणते माई नाही पाहिजे बापाच्या म्हणते बरोबर म्हणते. हा. महानंतर साठी आणतो म्हणते माझ्यासाठी कपडे आणतो म्हणते. हो हो हो. म्हणलं ठीक आहे बाई त्याचा आधी तुझ्यासाठी म्हणलो. हा. कपडे आणायला गेलो हा. पाठण सांगितलो असं? आणि महामंगल लागली त्या तिची ननद हो. ते घेतोरी हा, हा. तिच्या काय तिच्यावर नाही. हा. तिचं नाव आहे ना शिला. हा कार्याव आहे. शिला. मी कोंबडीचा पिला हत्याची माग लागली. हा. माग लागली हा. तर तिच्या लायकीत पण मी पैसे काही नेलो नाही. असं. म्हणून गेलो पण दुकानात पाठण सांगितलो हो. दुकानामध्ये गेलो दुकानामध्ये कपडे पाहिला तिने कपडे पसंत केला. हा. आता पैसे द्यायची वक्त आली हो.
अरे माझ्या खिशात पैसेच नाही. हा. तो दुकानदारा माझे कांदा पकडला. हा. मी नाव सांगलो मग हा. अशी कांदा ठोकर पकडायची म्हणून मी काय लहानसा घरचा माणूस काय हो. हो. हा माईचं नाव म्हणलं सुरमाबाई. हो. सुरमाबाई. हो. हा हे सुरमाबाई नाव सांगता नाही बरोबर माझ्या हात सुरमा सोडलं का हा सोडलं मी तुला पैसे लागतं सांग म्हणजे कपडे घेऊन जा म्हणते. हा. आणि पैसे बघून पाय पिऊन काय सोडून ते. हो. हा तर म्हणलो मग कपडे बिपडे आणलो हा. आणि मग घरी आलं पैसे पाहतो. हो. आता तो सांग थैला लटकवला होता फुटी. हो, खोटी नव्हता. त्याची काही जे गेटे होते गेटे होते. आणि घुंगरा होते. हो, लेंडे होते. हा आणि मग त्याची माझ्या 5,000 ठेवले होते. हा. आणि तो थैला या साध्या आपल्या उशाला घेतला. हो. उशाला घेतल्यानंतर मग ते मी पाहायला गेलो. हा. त्या थैल्यात पैसेच नाही. ए! आता मग सांग पैसे कोण नेलं. पैसे नेलं कोण. थांब. पैसे नेलं कोण. मग काय? मग माझे पैसे नेलं कोण. त्याच्या उशाला ठेवला. थैल्याने खाल्लं का. थैल्याने खाल्लं का. असा मारलो त्याची या बहीण अरे रे रे. या बहीण घाटाची हबून गेला मोठी गेला पायपुरी वासे मासे बसले आहेत. अरे हा. देवा, म्हणून तर मला येते वेळ वाचकवली झाली हो. हमल्याची म्हणून. ए दलिता, चांगलं मारलं सांगू. अरे थांब, काय गोष्ट आहे. तू काय बोलारू. माझे पैसे तू चांगलं. माझे पैसे गेले. हा. काय केलं तुला? माझे पैसे मग भारीला सोडी का भारीला सोडी. तुला बाईच्या साथाने मारलास माझे काय? माग चांगला हागवलं तुझ्या भाडेला. अरे बाई लक्ष्मी रे. लक्ष्मीला खेळालो तिच्या सार नंदने मारलो. अरे देवा, ए दलिराम, तू मला घरी का नाही येऊ दिलास रे? बाबा, हे काय लढतं त्याला मारलो. हे काय अरे लढतं. देवराचं काय करू काय रे? लढी. 3 वर्षापासून माझी लक्ष्मी माझ्या घरी नाही आली. हो. अरे आठवडाभरून माझ्या लक्ष्मीला पायी म्हणून दलिराम. हा? अरे त्या कुंडीला थैला लटकवला होता. हा. त्या दिवशी तुम्ही मला काय म्हणलात? हा. आई तू नागपूरला अशी तर माझ्यासाठी कपडे आपल्या आणले होतात. हो. अरे ते 5,000 रुपये घेऊन गेले होते नागपूरला. या माय. अरे देवा, पहिलं. अरे 3 वर्षाच्या जन्माला झाला माझ्या लक्ष्मीला नाही पाहिलं रे. पहिले चांगली झाले. अरे जावई एका जणाच्या नाही माझ्या मुलीला निवड मारत राहते. माझ्या घरी येऊ दिलं नाही रे माझ्या मुलीला. आता कसं बसं तिच्या सासरा मारला तर आणली माझी मुलगी येणार होती. अरे या 3 वर्षाच्या आधी कोरोनाच्या काळामध्ये मुलगी आईला दिसली नाही रे. अरे बाप मुलाला दिसला नाही, माझी मुलगी मला दिसली नाही तरी ना. आणि माझ्या मुलीला आज एवढ्या वर्षानंतर येऊ दिला का? आज वाचवलं नाही कोण दिलं तरी ना. माझी मुलगी घरी जाईल, आपल्या घरवाल्याला नाव सांगत तिचा घरवाला तिला घराच्या बाहेर काढल रे. तरी राम, अरे असं नव्हतं करायला पाहिजे. अरे त्या आपल्या सासरा त्याची चुकी जरी असली तरी मान्य करायला पाहिजे. अरे बहिणीच्या घरी गेलं तर चटणी खाऊन आलो तरी मटण खाऊन आलो म्हणून सांगलं पाहिजे रे. त्या घरी आपली इच्छित असते तरी राम का असं केलं असलं तुला? बाबा, तिच्या सासऱ्याला मारून तिच्या सासऱ्याला मारून पटा धरून माझ्या आई व आई माझ्या आईचे दळ दे त्याला. माझ्या आई व आई माझ्या आईचे दळ दे त्याला. माझ्या आई व आई माझ्या आईचा भेटाला. माझ्या आई व आई माझ्या आईचा ए दलिराम, तुझे हात जोडतो मी. तुझ्या पाया लागतो, तू बाईच्या घरी चाल. नाही. बाईच्या सासऱ्याची माफी माग, तिच्या नंदीची माफी माग. अरे बाईच्या घरवाल्याचा माझी गलती झाली, मामाची मला माफ करा, माझी गलती झाली, माफी मागा. पुन्हा नाकान जाऊन देते मी. तू जा म्हणजे जा, तू काही कर, माझ्या पोरचा जीव तू वाचव. तू जन्मा जाण मी बनाना. नाही जात, तू जा, तू निघाल तर तू जा. हात जोडतो मी तुला, जा माझ्या सोन्याचा तो बाप. आता मी जाईन मला वापिस नाही आली. नाही असं नको बोलू रे, तूही माझ्या एकटीचा जाईन ना एक माया आहे. जिलब्या फोडतो. काही फरक नाही, एक शब्द मार खालास, एक खबर तर काही फरक पडत नाही बहिणीच्या जीवासाठी. ए बाबू, तू नको रे असं बोलू. तू हे माझ्या लढाचं एक रुंदा एक काय सांगायचं कसा जाऊ जा जा जा. आई तुम्ही जागर नको करावं. आई तुम्ही जागर नको करा. संपली माझी जीवन यात्रा. जात सोडून आता सर्वाला माझ्या आईवर स्वर्गद्वारात. 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 तुला काही होणार नाही, तू जा, तुझे हात जोडतो मी, जा माझ्या सोन्या.
ठीक आहे जावं तुझा. जाऊ हो. जा रडू नको लवकर ये वापस हा. माझी माफी मागतो, माझ्या दादाची माफी मागतो. ये माझी सगळ्यात नको डोंगर काय असं नको बोलू ना रे. अरे माझ्या एकटीचा एक आहे, जा माझा. चला घरी गेलं पाहिजे. लई वेळ झाली मी घरी काय गेलो नाही. माझ्या वडिलाची तब्येत बरोबर नव्हती. त्याची औषधी घ्यासाठी मी कडवेश्वरला गेलो होतो. गेलो पाहिजे घरी. स्वदेशी मानवा राहुडी अंतरी नानको देवा आपुल्या अंतरी मानवा राहुडी मंदिरी नानको देवा आपुल्या अंतरी स्वदेशी मानवा राहुडी मंदिरी नानको देवा आपुल्या अंतरी स्वदेशी मानवा नानको देवा आपुल्या अंतरी स्वदेशी मानवा राहुडी मंदिरी नानको देवा आपुल्या अंतरी स्वदेशी मानवा राहुडी मंदिरी नानको देवा आपुल्या अंतरी. स्वदेशी मानवा अरे अरे घरी आलो. माझे वडील दारात बसले आहेत. माझी बहीण साईडला बसली आहे. काय झालं असेल. आणि माझी घरवाली लक्ष्मी कारभारने म्हटलं माझे लाडाचे राणी लक्ष्मी लक्ष्मी लक्ष्मी. मी मोठी सती राया तुम्ही माझे पतीवा. मी मोठी सती राया तुम्ही माझे पतीवा. असं? काळ्या गरजुलीचे मोती राया नाताना कशाला आवाज दिले मा तुम्ही कवा आले. अगं, काय अवतार केला व कारा मी माझ्या वडिलाची औषध घ्यायसाठी गेलो होतो. हा. इथं मिळत नाही. नाही हो चला आणि घरात. काय करू. आंघोळ पाणी करून घ्या फ्रेश व्हा. चला बरं, बरं, घरात. ठीक आहे ठीक आहे. हो. मला एक सांग. का हे ठेव, हे ठेव. ठेवून दे, ठेवून दे. हो. अगं लक्ष्मी का तू आपल्या भावाच्या घरी जाणार होतीस. हो तर गेली होती का ग. हो गेली होती. गेली होती ना. हो शाबास, बढिया. तर मी पहिले आंघोळ वगैरे करतो. हा. परंतु माझ्या वडिलाची औषध देणे त्यांना अनिवार्य आहे. हा. तू थोडं बाजूला हो बरं. पहिले आंघोळ पाणी करा जेवण अगं नंतर ह्या गोष्टी औषध गेली पाहिजे पोटामध्ये हे पहिले महत्वाचं आहे. बरं बोल. ठीक आहे दादा. बाबाजी ओ बाबाजी. बापू दधीराम आलास. नाही दर्शन. हो दर्शन बापू आलास का रे. हा वयाचा फरक आहे बाबाजी तुम्हाला. बरोबर आहे. तर तुम्ही तुमची औषधी माझ्याकडे आहे. बापू माझी ते औषध ते खोकल्याची घ्यायला आहे बा. आणली आणली औषधी आणली. पण मला एक सांगा बाबाजी तुम्ही माझ्या साड्याकडे गेले होते का. हो गेलो होतो रे. तुमची सून म्हणे जावाची आम्हाला ओवाळणीला गेले होते ना. हो गेलो होतो. शाबास, बढिया. तुम्ही माझ्याचे भक्ती माणसं आहात. त्या ठिकाणी मोठा मान सन्मान झाला असेलच. हो बाबा सकाळी मच्छी हा. दुपारी क्या मटण बात आहे. संध्याकाळी भुजल्या मच्छी अरे वा आणलं. वा वा वा. काय मान सन्मान केलं का. अरे वा वा. का गोष्ट ही. तू का करू रे. सांगा तुम्हाला सांगा. बापू दर्शन चांगला गेलो रे. पण तुझ्या साऱ्यानं माझ्यावर चोरीचा आरोप लावला ना पक्का मारला. ते सूरबाई दरवाजामध्ये मस्त चिवडा लाडू खाय ना आमच्याकडे मीठ पाय. तिनं काहीच नाही म्हणलं ना आम्हाला डोकाले हो. हे असं ऐकून का नाही तुमची तब्येत जास्त बिघडू शकते. तुम्ही आतमध्ये जा बरं. लक्ष्मी काव लक्ष्मी का मला एक सांग. काव माझा वडील तुला सांगत आहे परिस्थिती कायची. या भावाच्या घरची. हा. तू खरंच माझ्या भावाने मारली का.
तुमच्या भावाला तुम्हाला भाव तरी आहे का? माझ्या बाबाला मागली का? तुमच्या बापाला मी कशी मारणार आहे बा? एवढी पापी आहो का मी? भाई तू गेलीस ना? तिले पहिले विचार. भाई आपला तिले पहिले विचार. माझा बाप म्हणे तुझ्या बायकोला म्हणजे माझ्या सुनीला मला मारलं म्हणे आणि तिच्या भावानं चोरीचा आरोप आणला होता म्हणे. नाही व अशी कशी करू शकते मी? एवढ्या चांगल्या देव माणसावर मी असा आरोप लावेन का? काही नाही हो, नाही मारली. हो नाही मारली. माझ्या भावाने ना मारलं, कोणच नाही मारलं. भाई स्वप्नात होती. तू मला सांग भाऊ, ते मला सांगत आहे ते मस्त आपलं सांगून राहिलं तिला असं ना तसं. एक तरी विचारलं का बे पाटील एकटं मार तिचा भावाने खूप चोपडे अरे अरे पुरी फुटून गेली ना. बरोबर आहे. माझा बाप म्हातारा त्याच्या वयानुसार तो खोटा बोलला असेल पण माझी बहीण थोडी बोलणार नाही. नाही हो नाही. इले घरात ठेवायचं नाही. काय ठेवायचं? इले हाकल झाले पाहिजे. बरोबर बोलीस तू. एक काम कर. 3 वेळ धोतर खोचत जाते. बरोबर आहे. 3 वेळ धोतर खोचत जाते. तुझ्या गाडीच्या किती वेळ थांबू? एक काम कर. धोतर सोड तुझ्या भीड. काय लक्ष्मी? तू आता झगडा करते. झगडा का? तुझ्या मागायला ए लक्ष्मी गावा कामा नको म्हणू. हे थोडं घे आणि आपला मार्ग चालू. गाठोडे घेणार नाही, मारायला जाणार नाही. मी जाणार नाही. बरोबर हो. आता पाटाने आली का व? चांगल्या हिरव्या मांडवामध्ये तुमच्या दुपट्ट्याला आपल्या पदराची गाठ बांधून आली. अशी कशी जाईल? तुमच्या छातीवर बसीन तिळ तिळ मास खाईन. चल की हो. माझी इज्जत जमालेली 4 चौघात गमाविली. माती मोल तूने केली जगमायरा. माती मोल तूने केली जगमायरा. माझी इज्जत जमलेली 4 चौघात गमाविली. माती मोल तूने केली जगमायरा. माती मोल तूने केली जगमायरा. बरोबर गोष्ट आहे तुझी. जाऊ दे घरी. जा जा. खसू कोकला घेऊन जा मला. आपल्या भावाला नवरा करतो घे जा रे. आगे तू लोक सांगू बोले. हे गेली कायमची आता. मला सांग 15 वर्ष राहिली हे पाटण पाहिजे एक तर पोरग दिली काही ना वाचली कुठली का? अरे तूच कर आपल्या भावाले. निघून जाऊ दे. तुझ्या सांगण्यावरून आणि माझ्या वडिलाचा अपमान. तुझा अपमान झाला, माझा अपमान आहे. जाऊ दे गेली तर. का म्हणते मा? मस्त लागा कोणाला सांगते गेली तर जाऊ दे भाऊ. ते झाली गोष्ट जाऊ दे. मी काय म्हणते भाऊ एक काम कर तू. मी काय म्हणते रागाच्या भरामध्ये गेलं मी तुला सांगून दिलं काही पण एक काम कर भाऊ. मी काय म्हणते वहिनी तर गेली पण भाऊ वहिनीचे काम सर्व मी करी. शाबास. याला म्हणतात बहीण. मग बरोबर आहे भाऊ. वहिनी तुला जेवण देत होती जेवणाला टाक मी देईन. बरोबर. सकाळी मंजन करीन तो देशी. बरोबर आहे. आंघोळीला पाणी टाकून द्यायची मी टाकून देईन. बरोबर आहे. ते तुला खाट हातरून देत होती ते पण मी हातरून देईन. बिलकुल. पण भाऊ एक काम करणार नाही तुझ्यासोबत. मी तुझ्यावर झोपणार नाही. बैताळ गेली. अशा गोष्टी करायच्या हो. आणि एखादी किती जवान बहीण झाली भावासोबत झोपली तर कोणता फरक पडते.
काम कर भाऊ, मी का नाही तिचा भाऊ मला मारला आणि तू तिला मारला, हिस्सा बरोबर आहे? काय म्हणले? एक काम कर, तू का नाही बहिणीला बोलवला ना? मारी नाही म्हणलं तर म्हणते बहिणीला आणले म्हणून म्हणते. बरोबर आहे भाऊ, मी काहून म्हणली असं तुला माहिती आहे का? काहून म्हणली? भाऊ, मी तिला का नाही बहिणीला का नाही कोळशे खाताना पाहिली. कोळशे खाणे म्हणजे? तुला नाही माहित आहे? नाही. खरंच? बोई पोई. शिया बहीण. किती दिवस झाले? तुला नाही माहित आहे? नाही. दुसरं 2 महिने झाले. शिया बहीण. 15-20 वर्ष लग्न झाले. आईकडे झगडा तयार झाला आणि या झगड्याच्या त्याला ती पडून गेली आणि हे म्हणते 2 महिने झाले म्हणते. भाऊ बोलून घे ना. बोलवून ना? ठीक आहे, मी बोलवून पाहतो. बोला लवकर. लक्ष्मी, लक्ष्मी, ए लक्ष्मी, किती दूर गेली? आवाज जाणार नाही. मला सोडून या, नको दूर जाऊ. 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 एकटा तुझ्या विना कसा मी राहू. एकटा तुझ्या विना कसा मी राहू. मला सोडून या, नको दूर जाऊ. मला सोडून या, नको दूर जाऊ. जिरली का जिरली? असं बोलू नको. मग? छोट्याशा झगड्यामुळं हा. आपण आपल्याला काही कारण मला माहित नसताना नाही. एकामेकाचा आपण ऐकतो. माझी चुकी होती. ऐकल्यानं हा असा संसाराचा गाळा वेगळा होते, झगडा होतो. म्हणून नवऱ्या बायकोचं राग नसते बरं, नाही नाही का? गलती झाली माझी, मला माफ कराव. गलती झाली माझी, मला माफ करा. गलती झाली माझी मला माफ करा. गलती झाली माझी मला माफ करा. गलती झाली माझी, मला माफ कराव. गलती झाली माझी, मला माफ करा. गलती झाली माझी मला माफ करा. गलती झाली माझी मला माफ करा. दुःखी जीवाला तुम्ही द्याव आसरा. दुःखी जीवाला तुम्ही द्याव आसरा. गलती झाली माझी, मला माफ कराव. गलती झाली माझी, मला माफ करा. गलती झाली माझी मला माफ करा. गलती झाली माझी मला माफ करा. ठीक आहे, काही हरकत नाही. झालं ते तू झालं. माफी मागली, हा. मी तुला माफीचा पात्र आहेस तू. हो. मी तुला माफी दिली. ह्या पुढं दोघही नवरा बायको, पती पत्नी, माझी बहीण, माझे वडील हो. सुखावले संसारात मानले पाहिजे. बरोबर नाही का? ह्यानंतर इथे चाल माझ्या आईने पाठवला. बापू म्हणे आपला नाक ढोकळं खोसला म्हणे बहिणीच्या इथं. आता कसा होईल का माझ्या गावात आलो बाबा. मा भाटवा मोठा खराब आहे ना, खराब आणला नाही. माझ्या आता काजा फोडते का झिलका फोडते. मला वातेवाल शिकवत कोण? तिची माय बहिणीची नणद आहे. हा शिला तिने वाजवलं ठीक नाही. तुम्ही गेलो वर तर माहिती बहीण शिले नहीं हो नहीं सकता कि तेरी याद ना आए. बिना तेरे कहीं मुझको कभी चैन ना आए. तुझे भूलने से पहले मेरी जान चली जाए. तुझे भूलने से पहले मेरी जान चली जाए. मेरी जान चली जाए. मेरी जान चली जाए. मेरी जान चली जाए. मेरी जान चली जाए.
लक्ष्मी बहिणी माझ्या लक्ष्मी बाई व तुझ्या भाऊ आला बाई माझे लक्ष्मी व खाऊन आलास रे तू मार मारून घराच्या बाहेर पाठवला तर आता काय लिहायला जमलं तोड टाकू आले लक्ष्मी माझ्या हाताने गलती झाली खाऊन रे पैसे ठेवले होते थोडल्या अगदी माये आईना नेले ते नागपूरला कपड्यासाठी अरे तू माझ्या सासऱ्याला आरोप लावला पैसे दिले म्हणून नालाय का रेड्या हो ना आई बाई माझ्या हाताने गलती झाली तुला सासरा कामात चल मला आता अरे मोठ्या चिवा देत होता जाऊ दे आणि तुझा फाटवा अरे तुझ्या फाटव्यानं घराच्या बाहेर काढलं होतं कशी तरी जाऊन राहिली रे घरामध्ये अरे 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 मी माफी मागतो तू चिंता न करू बाजूला नमस्कार भाटो कोणाचा आवाज ओळखता हा माझ्या साडेसारख्या काम में साले तू बाजूला हात लाव काम असो नमस्कार म्हणून राहू द्या मारू दे बहीणचा साला मारू दे बाई मारू दे राहू दे रे तरी ना अबे आपल्या घरी हो साल्या नाही तर माझा पारा गरम झाला का नाही मारू दे का करू नको मारू त्याला पूजा लागू नको मारू मा का नको मारू काम मारशी त्याले हा त्याला माशी मागत दुखते या बहीणचा काम धंदा हालून जाऊ तू खतरा आला सावधान पुढे काम चालू आहे या बहीण म्हणते त्याने मारायचं मारून फलतो जाता बाबू हा मी त्याच्यावर प्रेम करते लोगों ने कहा है किताबों में लिखा है आज सबने यही कहा है सबने यही कहा है प्यार करने वाले कभी डरते नहीं डरते नहीं क्यों डरते हो प्यार करते नहीं क्यों डरते हो प्यार करते नहीं लोगों ने कहा है किताबों में लिखा है लोगों ने कहा है किताबों में लिखा है सबने यही कहा है सबने यही कहा है प्यार करने वाले कभी डरते नहीं डरते नहीं जो डरते हो प्यार करते नहीं जो डरते हो प्यार करते नहीं लोगों ने कहा है किताबों में लिखा है ये लोगों ने कहा है किताबों में लिखा है सबने यही कहा है सबने यही कहा है प्यार करने वाले कभी डरते नहीं डरते नहीं जो डरते हो प्यार करते नहीं जो डरते हो प्यार करते हो जो डरते हो प्यार करते नहीं जो डरते हो जाऊ द्या व एकामेकाचा प्रेम आहे याचा लग्न करून ओ, राहू द्या राहू द्या ना व. ये मेरा माल है इसको पूरे करेगा जाऊ द्या झालं यानंतर साहेब इथेच आमची वेळ समाप्त झाली आमचे सहकारी